ॲडव्होकेट प्रताप, तुम्हाला काही उलट तपासणी करायची आहे का? थँक्यू मिलॉर्ड. मिलॉर्ड, आम्ही ही केस हारलोय. येस मिलॉर्ड, माझे अशील गुन्हेगार आहेत. इज गिल्टी. तुम्ही द्या शिक्षा त्यांना. हो, पण तुम्ही त्यांच्यासाठी केस लढताय ना, का त्यांच्या विरोधात लढताय? मला त्याची पूर्ण कल्पना आहे मिलॉर्ड. माझा अशील खरंच गिल्टी आहे. मिलॉर्ड, त्यांचा गुन्हा हा आहे की त्यांनी एक व्यवसाय केला आणि त्या व्यवसायात त्यांचं नुकसान झालं, तोटा झाला. मिलॉर्ड, त्यांचा गुन्हा हा आहे की त्यांनी या व्यवसायासाठी काही लोकांकडनं पैसे घेतले. ते पैसे त्या वेळी देऊ केलेत. मिलॉर्ड, त्यांचा गुन्हा हा आहे की त्यांनी प्रत्येक फोन अटेंड केलाय, त्यांच्या प्रत्येक मेसेजेसला रिप्लाय केलाय. त्यांचा गुन्हा हा आहे की ते कुठेच पळून गेले नाहीत. म्हणून मी म्हणतोय की ते गिल्टी आहेत, ते दोषी आहेत, त्यांना शिक्षा द्या. ॲडव्होकेट प्रताप, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? साहेब, माझ्या वकील मित्रांनी ऑलरेडी ठरवलंय की माझ्या अशील गुन्हेगार आहेत, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. बट मिलॉर्ड, ही इज इनोसंट. आणि ते सिद्ध करण्यासाठी मला यांची उलट तपासणी करायची. त्यासाठी मला परवानगी हवी तुमची. परवानगी आहे? थँक्यू मिलॉर्ड. मला सांगा, तुम्ही यांना कधीपासून ओळखता आणि तुमचे संबंध कसे आहे? आमचे संबंध चांगले होते. म्हणजे त्या अफरातफरीमध्ये तुम्ही सुद्धा सामील होता, बरोबर? हां, त्या अफरातफरीत तुम्ही सुद्धा सामील होता, बरोबर? हो हो. आणि पोलिसांनी त्यासाठी मला माफीचा साक्षीदार केलाय. अच्छा, मला एक सांगा, त्या ज्या बनावट कंपन्या आहेत असं यांनी नोंदवलंय, हे कितपत खरं आहे हो? साहेब, त्या सगळ्या कंपन्या कागदावरच होत्या. नाही म्हणजे त्यांचे कोणत्याही प्रकारचे ऑफिसेस आणि कारखाने नव्हते. आणि त्याच्यात काम करणारे कर्मचाऱ्यांची फक्त नावच कागदावर होती. बर, म्हणजे त्यांच्या कंपनीत एकही कर्मचारी नाहीये? नाही. ठीक आहे, तुम्ही आता खरं बोलताय असं आपण आता मान्य करू. साहेब, मी खरंच बोलतोय. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. आताच यांनी सांगितलं की यांच्या कंपनीमध्ये कोणीही काम करत नाही. बट दिस इज नॉट द ट्रूथ मिलॉर्ड. मिस्टर श्याम यांनी गीतेची खोटी शपथ घेतली आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी यांच्या कंपनीतल्या एका कर्मचाऱ्याला मी इथे बोलवू इच्छितो. प्लीज मला परवानगी द्या. परवानगी आहे. थँक्यू मिलॉर्ड. जाधव हाजीर हो. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. नमस्कार. मला सांगा, तुम्ही यांना ओळखता? हो, हे आमचे मालक आहेत. अरे वा, म्हणजे तुम्ही यांच्याकडे काम करता, बरोबर? हो. किती वर्षांपासून काम करताय? हो, गेली 5 वर्ष झालं आम्ही काम करतोय त्यांच्याकडे. 5 वर्ष काम करताय. आणि तुम्ही एकटेच आहात की अजून बरीच मंडळी आहे तिथे? बरेच आहेत. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. यांच्या साक्षीवरून हे सिद्ध होतंय की मिस्टर श्याम यांनी माझ्या आशिलावर खोटे आरोप लावले. मिलॉर्ड, फॅक्ट हा आहे की मिस्टर श्याम यांना कमी दिवसात जास्त पैसे हवे होते. ते त्यांना मिळाले नाहीत, म्हणून त्यांनी माझ्या आशिलावर खोटा आरोप केला आहे. हे या साक्षीवरून सिद्ध होतंय. आणि अजून एक, यांचं बँक स्टेटमेंट आणि सॅलरी स्लिप मी कोर्टासमोर सादर करतोय. मला फक्त इतकंच म्हणायचंय की माझ्या आशिलाचं व्यवसायात नुकसान झालंय, त्याचा तोटा झालाय, म्हणून पैसे थकलेत. त्यांनी कुणालाही फसवलेलं नाहीये मिलॉर्ड. आणि धंद्यात तोटा होणं ही कोणाची फसवणूक नाहीये. माझ्या आशिलाने वेळोवेळी देणेकरांचा सामना केलाय, रादर करतोय. मिलॉर्ड, धंद्यात नफा तोटा या जोखमींचं भान ठेवूनच व्यवसाय करतात ना. आणि
माझे असेल दोषी कसे? नुकसान झालं म्हणून, तोटा झाला म्हणून? नाही मिलॉर्ड, जर नुकसान होणं, तोटा होणं हा जर गुन्हा असेल तर अशा असंख्य व्यावसायिकांना अटक करावी लागेल, त्यांना शिक्षा द्यावी लागेल. मिलॉर्ड, मला असं वाटतं की माझ्या आशिलाला व्यवसायात नुकसान झालंय, तोटा झालाय, म्हणून त्यांना शिक्षा द्यावी हे त्यांच्यासाठी खूप अनफेअर होईल. आणि म्हणून मी कोर्टाला अशी विनंती करतोय की त्यांनी माझ्या आशिलाची बाजू समजून घ्यावी, त्यांना थोडी मुदत द्यावी, जेणेकरून ते देणेकरांचे पैसे देऊ शकतील आणि नव्याने उभं राहू शकतील. आणि समजा नाही ते देऊ शकले तर मिलॉर्ड, तुम्ही इथे आहात, मी इथे आहे, कोर्ट इथे आहे, कायदा इथे, कधी शिक्षा देऊ शकतो त्यांना आपण. मिलॉर्ड, कायदा काय सांगतो आपल्याला? 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एक निर्दोष अटकता कामा नये. दॅट्स ऑल मिलॉर्ड. ॲडव्होकेट प्रताप यांच्या मताशी मी सहमत आहे. आरोपीनं कोणालाही फसवलेलं नाही किंवा फसवल्याचा प्रयत्नही त्यानं केलेला नाही. ते जबाबदारीनं सगळ्यांना सामोरे जात आहेत. एवढा मोठा तोटा होऊन सुद्धा घेतलेल्या लोकांचे पैसे ते परत देत आहेत. त्यामुळं त्यांच्यावर लागलेले काही कलम मी कमी करण्याचे आदेश देत आहे आणि पुढील सुनावणीसाठी पुढची तारीख कोर्ट देत आहे आणि कोर्ट आज इथंच थांबत आहे. बघितली का कशी केस फिरवली प्रताप सरांनी? हो बघा ना. ते त्याच्या आशेला वाचवण्यासाठी काही पण करतील. कायदा सोयीनुसार कसा वापरायचा ते ह्यांच्याकडनं शिकायचं. हे मात्र खरंय, पण यांची फी जास्त असेल ना. गरिबांना ना तर ह्यांच्या आधीच लागू नये. सरळ म्हणा की निर्दोष सुटायचं असेल तर ॲडव्होकेट प्रताप यांच्याकडेच जायचं. सर, मिस्टर पाटील यांना भेटायचं कारण त्यांच्या कंपनीमध्ये काही मेजर इश्यूज झालेत. आणि त्यानंतर मिस्टर माने यांना भेटायचं कारण त्यांच्या मुलाची केस लढवायची. सर, साहेब, तुमचं मानव तेवढं आभार थोडंच आहे. तुम्ही होतं म्हणून हे शक्य झालं. आम्ही तर सगळ्या आशाच सोडून दिल्या होत्या. साहेब, आमच्या माणसाला सगळ्या आरोपातून मुक्त करा. लव करत असेल. काय ना, कायदा वळवता येतो, झुकवता येत नाही. काही कलमांअंतर्गत त्यांना शिक्षा भोगावी लागेल, पण ती शिक्षा कशी कमी होईल याची काळजी मी घेतो. लय आभार होतील. थँक्यू.